नमस्कार. आज आपण बघणार आहोत काळ्या मटणाची संपूर्ण रेसिपी. सर्वप्रथम आपल्याला मटण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यामध्ये हिंग, हळद आणि मीठ हे व्यवस्थित असं लावून 2 ते 3 तासासाठी आपल्याला मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं आहे. 2 ते 3 तासानंतर आपल्याला हे मटण आहे एका कुकरमध्ये घ्यायचं आहे. लो फ्लेमवर याच्या आपल्याला 2 शिट्या काढायच्या आहेत. पण इथे लक्षात असू दे, आपल्याला कुकरमध्ये शिजवताना ह्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं नाही. आपल्याला हे मटण शिजवताना मटण्याचं जे ओरिजिनल वॉटर कंटेंट असतो त्या वॉटर कंटेंटमध्येच शिजवायचं आहे. तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की कुकरमध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाही. इथे मी काळ्या वाटणाची तयारी करत आहे. तर इथे कांदा मी व्यवस्थित असा भाजून घेणार आहे आणि कांदा भाजून झाल्यानंतर इथे मी खोबरंसुद्धा भाजून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला हे कांदा आणि खोबऱ्याचं वाटण जे आहे हे तयार करायचं आहे. वाटण बाजूला काढून त्याच भांड्यामध्ये इथे मी लसूण आणि आलं ह्या दोघांची पेस्ट करून घेणार आहे. आता आपण कुकर बघणार आहोत. तर इथे मटण असं व्यवस्थित शिजलंच आहे आणि तुम्ही बघू शकता त्याचं पाणी किती आहे ते. तर तयारी करूया आता फोडणीची. एका पातेलीमध्ये इथे मी तमालपत्र घेतलं आहे आणि काही गरम मसाले. त्यामध्ये आहे जिरं, वेलची, काळी मिरी, लवंग, दालचिनी. 2 मिनिटांकरिता हे व्यवस्थित असे परतून घ्या आणि त्यानंतर इथे मी जायफळची थोडीशी पूड टाकणार आहे. कढीपत्ता हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर तयार केलेली आलं आणि लसणाची पेस्ट ही आपल्याला परत एकदा 2 ते 3 मिनिटांकरिता तेलावर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. हे परतून झाल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत तयार केलेलं काळं वाटण. हे काळं वाटण आपल्याला व्यवस्थित असं परत एकदा परतून घ्यायचं आहे जोपर्यंत ह्याचा जो अरोमा आहे हे आपल्याला जाणवत नाही तोपर्यंत, आणि व्यवस्थित असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच फॉलो करायला विसरू नका. आता ह्यामध्ये मी लाल मिरची पावडर आणि मीठ टाकणार आहे आणि हे सुद्धा आता मी व्यवस्थित असं एकजीव करून घेणार आहे. आता हे व्यवस्थित असं आपलं एकजीव झालंच आहे. तुम्ही ह्याचा रंग आणि सुटलेला थोडासा तेल हे बघू शकता. तेल जास्त टाकू नका कारण मटणाला ऑलरेडी स्वतःचा तेलसुद्धा असतो. तर अशा प्रकारे आपल्याला ड्रायच ग्रेव्ही हवी आहे. त्यानंतर आता इथे मी ॲड करणार आहे शिजलेला मटण, जो आपण कुकरमध्ये जवळजवळ 80 to 90% शिजवून घेतलाच होता. त्यामध्ये आता इथे मी थोडासा बटाटा ॲड करणार आहे. हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्या. जोडीला थोडंसं पाणी ॲड करा. सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि आता हे मटण आपल्याला मीडियम